हा प्रमोद रानडे. आता आपण जो व्हिडिओ करतोय तो MSTC ओके कंपनीबद्दल आपण करतोय. आता MSTCचं आपण प्रेझेंटेशन लावलेलं आहे. ओके Q2 हे जुनं आहे 2000 सप्टेंबरचं आहे 25-26चं. पण मोर ऑर लेस तुम्हाला कंपनीचा टोटल अंदाज येईल. आता काय काय करतात बघा. फायनान्शियल ऑपरेशनल परफॉर्मन्स काय ड्युरिंग 25-26 H1 ओके म्हणजे सप्टेंबर एंडला ओके एवढे इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू अँड गुड्स ट्रान्झॅक्शन थ्रू ई कॉमर्स ओके. आणि 1 बिलियन म्हणजे टिपिकली तुम्हाला माहिती आहे 100 कोटी ओके. 1 बिलियन म्हणजे 100 कोटी असं आहे इक्वेशन ओके. तर आणि PBT सो अँड सो ओके. PAT सो अँड सो. आता इथे करोडमध्ये इथे बिलियन म्हणलं इथे करोड म्हणलं ओके. सो करोड अंडरस्टँडिंगला इझी आहे. तर PAT H1ला 93 करोड झालं व्हर्सेस 83 करोड म्हणजे जवळजवळ 10 कोटी एक्स्ट्रा यांना मिळाले इन टर्म्स ऑफ प्रॉफिटेबिलिटी ओके. आणि कंपनी करते काय ते हे करते कंपनी ओके. डिटेल ऑफ द मेजर बिझनेस ऑफ MSTC ओके. ते हे करते बघा कंपनी. मेजर MSTC हॅज बीन अवॉर्डेड विथ अ सेंट्रल पोल्युशन बोर्ड सर्टिफिकेट कॉन्ट्रॅक्ट फॉर डेव्हलपमेंट ऑपरेशन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ओके फॉर एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी ओके APR सर्टिफिकेट्स वगैरे. DGFT हॅज नॉमिनेटेड MSTC फॉर एस्टॅब्लिशिंग प्लॅटफॉर्म. हे बेसिकली प्लॅटफॉर्म कंपनी आहे. ऑप्शन करते कॉल ऑप्शन करते आणि काय म्हणायचं तुमचं फ्रिक्वेन्सी ऑप्शन करते जे आपल्या मोबाईल फोनला लागते किंवा कम्युनिकेशनला लागते इंटरनेटला लागते वगैरे. सो MSTC साइन अन अग्रीमेंट विथ एक्साइज डिपार्टमेंट ऑल्सो गव्हर्मेंट ऑफ कर्नाटका फॉर ऑप्शनिंग ऑफ द लिकर शॉप लायसन्सेस. हे सगळ्या गव्हर्नमेंटच्या गोष्टी आहेत त्या लायसन्स किंवा काही असो ऑप्शनिंगमधून ट्रू व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे ओके. तर ही कंपनी भरपूर उत्तम काम करत असते. MSTC सक्सेसफुली कॅरिड आउट ऑप्शन फॉर अलॉटमेंट ऑफ 86 नंबर ऑफ मेजर मिनरल ब्लॉक्स. बघा मिनरल ब्लॉक्स पण ऑप्शन करते. गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी असते. एक्झॅक्ट प्राईस कशी तुम्हाला डिस्कवर करणार तर इथे तुम्ही कोट करायचं आणि हॅज बिडरला ते ऑर्डर जाते ओके. छत्तीसगड उत्तर प्रदेश असं ऑल ओव्हर इंडियाने माइन्स मिनरल ब्लॉक्स ऑप्शन करतात. MSTC साइंड MOU विथ डायरेक्टर ऑफ जिओलॉजी ऑफ मायनिंग गव्हर्नमेंट ऑफ छत्तीसगड फॉर ई ऑप्शन ऑफ ऑर्डिनरी सँड ब्लॉक्स. बघा सँड ब्लॉक्स पण ते ऑप्शन करतात. नंतर ग्रीन स्टील सर्टिफिकेशन पोर्टल डेव्हलप बाय MSTC फॉर NISST वॉज लॉन्च्ड ओके. हे काय मला कळलं नाही आहे. MSTC हॅज ऑप्शन 2 प्राईम प्लॉट्स इन हैदराबाद. गव्हर्नमेंटची जमीन आहे ना ते हे लोक ऑप्शन करतात विकतात ओके आणि योग्य भाव त्यांना मिळण्यासाठी ओके. MSTC साइंड MOU विथ सैमा प्रसाद मुखर्जी श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्टला पण हे मदत करतात. ऑनलाईन प्लॅटफॉर्मची कंपनी आहे आणि स्क्रॅप डिलिंगची कंपनी आहे. महिंद्रा अँड महिंद्रा बरोबर यांनी स्क्रॅप सुद्धा कच्चा कारखाना उघडला आहे. ज्या मोटारी किंवा ट्रक्स किंवा जे जुने इक्विपमेंट्स मशिनरी स्क्रॅप करायचे असते त्याच्यातनं पण यांना चांगला पैसा मिळतो ओके. सो दॅट इज व्हॉट इज अबाउट MSTC. आता आपण बघूया पुढे काय बघा. टोटल रेव्हेन्यू यांचा किती आला तर टोटल रेव्हेन्यू यांचा ई कॉमर्समधून 146 कोटी आला ओके. आणि इकडनं आला किती गेल्या वर्षी किती आलेला तर 123 कोटी आला म्हणजे इथे जवळजवळ 23 कोटीची भर पडली ओके. आणि अदर्स म्हणजे बेसिकली स्क्रॅपचा बिझनेस आहे त्याच्यामधनं यांना यावर्षी कमी आला 48 करोड रेव्हेन्यू. गेल्या वर्षी 55 कोटी आला होता. त्यामुळे ओव्हरऑल नेट ना एक्सपेन्स किती झालं तर 65 कोटी झाले आणि गेल्या वर्षी 60 कोटी झाले होते. तिथे पर्सेंटेज व्हेरिएशन आहे H1 to H1 ओके. आता डिप्रिसिएशन गेलं इंटरेस्ट इंटरेस्ट त्यांना काही शून्य इंटरेस्ट आहे कारण यांच्याकडे काही बॉरोइंगच नाही आहे ओके. प्रॉफिट किती झाला तर 125 कोटी प्रॉफिट झाला कम्पेअर्ड टू H1 ऑफ 113 करोड ओके. तर असं त्यांचे प्रॉफिटेबिलिटीची गणित. आणि EPS इज 13 हाफ इयरला 13 आहे. EPS वाढलेला आहे 12%. तर फुल इयरला टिपिकली 26 EPS आहे. आणि आता ह्याची या कंपनीची प्राईस मे बी 460 किंवा तत्सम असेल 470. तर 460 भागिले 13 म्हणजे साधारण EPS त्याचा 13 नाही तर 26 म्हणजे ह्याचा EPS खूपच कमी आहे. EPS आपण बघूया पुढे किती EPS आहे ते बघा इथे. आता कुठनं रेव्हेन्यू आला ई ऑप्शनमधून आला रेव्हेन्यू एवढा आहे तुम्हाला मी सांगितलं. ई कॉमर्स प्रोक्युअरमेंट पण करतात आणि सेल पण करतात ओके दोन्ही आहेत. नंतर रेव्हेन्यू मार्केटिंग सोडा आहे काहीतरी चुटपुट आणि लोक बाहेरच्या देशांना सुद्धा ह्या सगळ्या सर्व्हिसेस पुरवतात आहे. आता त्यांनी मोठं मोहीमच उघडलेली आहे की आम्ही बाहेरच्या देशांना सुद्धा ई ऑप्शनची सेवा पुरवू गव्हर्नमेंटला ओके बाहेरच्या गव्हर्नमेंट लोकांना. इथे दिले बघा प्रॉफिटेबिलिटी कशी 93 आणि 88. तर दिस इज व्हॉट इज MSTC सिस्टीममधून गेलेले ट्रेडेड गुड्स ओके. आणि मग ओव्हरऑल पिक्चर असं आहे हे तुम्हाला मी दाखवलं ऑलरेडी. आणि दिस इज व्हॉट इज EPS एक स्टँड अलॉन असतो आणि दुसरा
टोटल असतो. आता कन्सॉलिडेटेड आणि स्टँड अलोन आहे. तर आपण कन्सॉलिडेटेड स्टँड अलोन दोन्ही H1 बघितल्या, तर परत इथे सेम थिंग इज रिपीटेड. ओके, तर कन्सॉलिडेटेड बघूया. कन्सॉलिडेटेड यांचा पॅट आला 122 कोटी वर्सेस 110 कोटी. त्यामुळे ही कंपनी, ही प्लॅटफॉर्म कंपनी आहे. खर्च खूपच कमी आहे यांच्याकडे. ओके, माणसं खूपच कमी लागतात. आता बघूया काय काय करतात हे लोक. ओके, MSTCचा ॲन्युअल रिपोर्ट आहे. 60 वर्ष जुनी कंपनी आहे. ओके, बघा 60 इयर्स ओल्ड कंपनी. MSTC लिमिटेड इज कॅटेगरी 1 मिनीरत्न कंपनी आहे आणि इतकी चीप अवेलेबल आहे. ओके, मिनीरत्न कंपनी असून सुद्धा. ओके, MSTC काय करते? ग्लोबल मार्केट लीडर फॉर ई-कॉमर्स. दिस इज वॉट दे वॉन्ट टू डू इन नेक्स्ट 10 years. विजन इज ऑलवेज फॉर नेक्स्ट 5 to 10 years to emerge as a dominant player in secured and ट्रान्सपरंट ट्रेडिंग पण करता तुम्ही या प्लॅटफॉर्मवर. ओके, क्रिएटिंग, आता शेतकऱ्यांना सुद्धा ट्रेडिंगसाठी हा प्लॅटफॉर्म ते अवेलेबल करून देणार आहेत. ओके, नंतर क्रिएटिंग व्हॅल्यू फ्रॉम वेस्ट रिसोर्सेस थ्रू सस्टेनेबल अँड इको फ्रेंडली रिसायकलिंग. दिस वॉट इज अ स्क्रॅप डीलिंग. ओके, आणि त्यांचं मिशन काय आहे? तर टू एन्श्युअर ट्रान्सपरन्सी अँड बेटर प्राईस डिस्कवरी फॉर ऑल द गव्हर्नमेंट रिसोर्सेस. ओके, त्याच्यामध्ये मायनिंग आलं, कोल ऑप्शन आले, मिनरल ऑप्शन आले, नंतर तुमचं फ्रिक्वेन्सी बँड आला आणि सेव्हरल अदर थिंग्स. ओके, टू एन्श्युअर हेसल फ्री अँड फेअर ई-कॉमर्स एनेबलिंग ट्रेडिंग. ओके, ई-कॉमर्स, आणि याच्यामध्ये जरा कमिशन मिळतं, 5 ते 7% कमिशन मिळत असावं. टू प्रमोट सस्टेनेबल अँड इको फ्रेंडली रिसायकलिंग. दिस वॉट इज देअर स्क्रॅप चा बिझनेस आहे. जुन्या मोटर, 15 वर्षाच्या जुन्या मोटर आणि ट्रक्स लोक यांच्याकडे पाठवलं आहे. महिंद्रा आणि हे या लोकांनी म्हणून जॉईंट फॅक्टऱ्या उघडलेल्या 3-4 ठिकाणी. टू स्ट्राईव्ह अँड ऑफर कंटिन्युअस इनोव्हेशन अँड डिलिव्हर desired value. Okay, to penetrate and expand the markets we handle and enhance the value of services we render on sustainable basis. Okay, आता हे पण बघा तुम्ही काय काय ऑब्जेक्टिव्ह आहेत. मोर ऑर लेस सेम. ओके, बेसिकली to build and demand increase supply of recycled metal and e-waste commodities in the country by investing in recycling capacity. हे अजून एक कारखाने वाढवणार आहेत, रिकॅपॅसिटी स्क्रॅप डिलिंगचे कारखाने वाढवणार आहेत. ओके, आणि ऑब्विसली ई-कॉमर्स इज दर मेन बिझनेस. या यांचे बघा सगळे इथे रजिस्टर्ड ऑफिस आहे, इथे त्यांचं कॉर्पोरेट ऑफिस आहे न्यू दिल्लीला, आणि ऑल ओव्हर इंडिया ब्रांच ऑफिसेस आहेत. ओके, स्पेक्ट्रम. ओके, स्पेक्ट्रममध्ये हे लोक त्यांचा प्लॅटफॉर्म देतात गव्हर्नमेंटला वापरायला. इलेक्ट्रिसिटी सुद्धा डिस्कवरी ऑफ इफिशियंट इलेक्ट्रिसिटी प्राईस याच्यासाठी सुद्धा देतात आपला प्लॅटफॉर्म. Iracom developed a platform for farmers to sell agricultural produce to pan-India basis. The portal is joint venture between MSTC and Central Railway Warehousing Corporation. रिजनल कनेक्टिव्हिटीसाठी सुद्धा यांनी आपला प्लॅटफॉर्म दिलेला आहे की कशा कशा तुम्ही तुमच्या फ्लाईट्स करणार वगैरे. अजून काय काय करतात ते बघा. रियालिटी. MSTC हॅज लॉन्च्ड पोर्टल टू ऑप्शन NPA प्रॉपर्टीज. हे बघा काय म्हणतात ते, बँकांच्या प्रॉपर्टीज NPA झालेल्या फ्लॅट्स हे लोक ऑप्शन त्यांना ऑप्शन करून देतात बँकांना, आणि ते रिअलाइज कॉस्ट और प्राइस फॉर दोज NPA फ्लॅट्स. कारण नाहीतर NPA फ्लॅट्स कसे जाणार, तर यांच्या पोर्टलमधनं तुम्ही घेऊ शकता. ओके, इन्स्टेड ऑफ गोईंग थ्रू द ब्रोकर. दिस द बेस्ट थिंग वॉट आय लाईक्ड. आता NPA फ्लॅट झाले, पण लिक्विडेट कसे करायचे, तर त्यातनं व्हॅल्यू पैसे कसे रिकवर करायचे, तर MSTC इन्शुरिंग दॅट बँक्स आर एबल टू डू दॅट. नंतर कोल ई-ऑप्शन पण आहे यांच्याकडे. ओके, कोल ब्लॉक्स ई-ऑप्शन. ज्या ज्या लोकांना कोलच्या खाणी पाहिजेत ते ई-ऑप्शन करून टेंडर भरू शकतात. स्क्रॅप ऑप्शन सांगितलंच तुम्हाला मी. मोठाले स्क्रॅपचे ढीकपणे ऑप्शन करतात, ज्यांना पाहिजे त्यांना ते देतात, नाही तर स्वतः स्क्रॅप करून टाकतात आणि त्यातनं मेटल काढतात. ओके, नंतर कोयला. MSTC प्रोव्हाइडेड टेलर मेड सॉफ्टवेअर सोल्युशन्स फॉर एक्झिक्युटिंग ऑफ द सेम स्कीम. म्हणजे ही कंपनी काय माहिती आहे का, ओल्ड ब्रिक्स अँड मॉटर्स आणि प्लॅटफॉर्म म्हणजे लेटेस्ट याचं कॉम्बिनेशन आहे. फॅन्टॅस्टिक. ऑप्शन ऑफ एनिमी प्रॉपर्टीज हे सुद्धा लोक करतात. द ऑप्शन पोर्टल हॅज बीन डिप्लॉइड ऑन बिहाफ ऑफ CEPI कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टीज. म्हणजे जे लोक भारतातनं पळून गेलेले आहेत किंवा ज्या लोक इथे राहत नाहीत आणि भारताचे एनिमी येतात त्यांच्या नावे प्रॉपर्टीज आहेत, तर ते सुद्धा ऑप्शन हे लोक करतात. ओके, ऑब्विसली रिसायकलिंग पण करतात, आणि जैविक खेतीचं सुद्धा डेव्हलप्ड अँड लॉन्च पोर्टल फॉर ऑर्गॅनिक फार्म प्रोड्यूस टू प्रोव्हाइड पॅन इंडिया डायरेक्ट मार्केट. आता हे शेतकऱ्यांना माहिती पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकून घ्यायला पाहिजे की हे पण प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये. यू कॅन बंच इट टुगेदर अँड देन कोट युअर प्राईस थ्रू दिस प्लॅटफॉर्म. ओके, वॉट एव्हर यू प्रोड्यूस. ओके, ऑर्गॅनिक खेती. पेट्रोलियम प्रोडक्ट्सला सुद्धा ऑनलाईन पोर्टल इंटिग्रेटेड ट्रेडिंग. ओके, पेट्रोलियम की कोणाला इम्पोर्टेड LPG पाहिजे, कोणाला लोकल LPG पाहिजे, दॅट ऑल्सो दे
प्रोव्हायडेड दे इम्पोर्ट ऑफ पेट्रोलियम प्रोडक्ट्स फॉर ONGC ग्रुप. ONGCसाठी आणि प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. ओके, आता हे सगळं डिटेल आहे विच आय विल नॉट गो थ्रू. ओके, दिस इज व्हॉट इज देअर CSR वगैरे रिस्पॉन्सिबिलिटीज. ओके, विल नॉट गो थ्रू दॅट. पण बेसिकली त्यांचे एवढे सगळे धंदे आहेत बघा, भरपूर धंदे आहेत. ओके, बेसिकली दे आर मेकिंग गुड प्रॉफिट्स. एक्सपेन्सेस काहीच नाही आहेत, हार्डली फ्यू क्रोर्स आर एक्सपेन्सेस. तुम्ही बघितलं आधीच्या प्रेझेंटेशनमध्ये एक्सपेन्सेस हे सगळे त्यांचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आणि इंडिपेंडंट डायरेक्टर्स वगैरे वगैरे. या दिस मॅन इज ॲक्च्युअली देअर की आर्किटेक्ट. ओके, ही इज मॅनेजिंग डिरेक्टर मनोबेंद्र घोषाल म्हणून. ही इज अ की टू सक्सेस ऑफ दिस कंपनी. या आणि ही इज अ सेक्रेटरी ऑफ द मिनिस्ट्री ऑफ स्टीलच्या खाली येतं आहे. ओके, ही जी कंपनी MSTC. ओके, आता आपण त्याचं दुसऱ्या गोष्ट बघितलं तर बघा त्याचं काय काय. ओके, गव्हर्नमेंटकडे याचे 64% शेअर्स आहेत गव्हर्नमेंटकडे. या नंतर FIIकडे 3% आहेत. या DIIकडे 1% आहे. DIIने याच्यामध्ये काय व्हॅल्यू बघितली नाही का मला माहीत नाही. पब्लिककडे 30% आहेत. पब्लिक नोज इट. या दिस इज व्हॉट इज अ ओव्हरऑल पिक्चर ऑफ MSTC. आणि बघा त्यांचा PE फक्त 16 आहे. या आणि ROC आणि ROC फेनॉमिनल आहे, 30% आहे दोन्ही. फेस व्हॅल्यू 10 आहे, त्यामुळे स्प्लिट व्हायची शक्यता आहे. आणि 8% डिव्हिडंड यील्ड आहे, म्हणजे प्रचंड मोठी डिव्हिडंड यील्ड आहे. हे लोक दरवर्षी डिव्हिडंड देतात. ओके, आणि शेअर कुठे बघा सारखा सायक्लिकल आहे हा. 500 ते 400, 500 ते 450, 450च्या खाली हा 445ला आलेला होता आत्ता लेटेस्ट. त्याच्या आधी 450 होता. ओके, आणि त्याच्या आधी हा ट्रेडिंग स्टॉक आहे नो डाऊट, आणि इन्व्हेस्टमेंट पण आहे. आणि आधी किती गेला होता 3 वर्षामध्ये? हा जबरी 1,000 पर्यंत जाऊन आला 2024ला. ओके, फेब्रुवारी 24मध्येच गेला होता 1024. आता इथेच घोटाळतो या स्टॉक, त्यामुळे याच्याकडे बघायला हरकत नाही. तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा, तुमच्या ॲडवायझरला विचारा. आणि ऑब्व्हियसली तुम्हाला मी याची प्रॉफिटेबिलिटी पण दाखवतो क्वार्टर अँड क्वार्टर. ओके, अशी आले 2022पासून 12 क्वार्टर दाखवतात. दर क्वार्टरला प्रॉफिट आहे यांचा 50 कोटीच्या साधारण सुमारास. हां, आणि बघा 85 कोटीमध्ये 50 कोटी प्रॉफिट आहे. 50% प्रॉफिटेबिलिटी आहे यांची. ओके, आणि एक्सपेन्सेस किती आहे त्यांचे? हे बघा इथे एक्सपेन्सेस आहेत. 85 कोटी रेव्हेन्यूला 35 कोटी एक्सपेन्सेस. दिस इज मेनली सॅलरी आणि इतर जे काय चिटपुट एक्सपेन्सेस असतात ते कॉम्प्युटर्स मेंटेनन्स आणि इंटरनेट एक्सपेन्सेस वगैरे. डिटेल तुम्ही जर बघितलं तर कळेल तुम्हाला. त्यांच्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये जा आणि यू कॅन सी हे दिस इज व्हॉट इज इयरली रिझल्ट्स. ओके, 2014पासून हे असे रिझल्ट्स आहेत. 400 कोटी प्रॉफिट आहे इयरली TTM सप्टेंबर एंडपर्यंत. गेल्या मार्चला 400 होता, वाढलेला आहे. इथे काय 165 होता, नंतर 242, 199. जसा प्रॉफिट वाढेल. आता 1 वर्ष लॉस केलेला आहे, काहीतरी राईट ऑफ केला असेल. 2 वर्ष लॉस केला आहे. 3 वर्ष. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बट बेसिकली आता बघा शेअरचा प्रॉफिट 12% वाढलेला आहे, TTM 22% आणि शेअर पडलेला 15%. सो दिस मीन्स दॅट वर्थ लुकिंग ॲट दिस. 70 कोटी इक्विटी आहे याचं. ओके, बॉरोईंग आधी होतं, सध्या बॉरोईंग फक्त 145 crores आहे. हे सुद्धा कशासाठी घेतलं मला माहीत नाही, चेक करायला पाहिजे ॲन्युअल रिपोर्टमध्ये. नंतर कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी चांगली येते. आणि ऑब्व्हियसली डिव्हिडंड देतात ना, दॅट इट सेल्फ सेज की कॅश इज गुड. सो दिस इज व्हॉट इज ओव्हरऑल पिक्चर. त्याची प्लस पॉईंट्समध्ये डिव्हिडंड यील्ड चांगली आहे, पुढेही राहील. फेस व्हॅल्यू 10 आहे, त्यामुळे स्प्लिट होईल. ROC उत्तम आहेत, ROE आणि ROC. आणि स्टॉक PE स्वस्त आहे, P/E फक्त 16 आहे. ओके, आणि हा स्मॉल कॅप शेअर आहे, कारण स्मॉल कॅपच्या खाली आहे. 5,000च्या खालची स्मॉल कॅप शेअर आहे, तर स्मॉल कॅप शेअर आहे, त्यामुळे हलत असतो. ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी भरपूर देतो. आता बघा 6 महिन्यामध्ये काय काय झालं. 6 महिन्यात तुम्हाला एवढ्या अपॉर्च्युनिटी झाल्या. एक घ्यायची, नंतर विकायची. मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी येत असतात, तुम्हाला घेता यायला पाहिजे. 1, 2, 3, 4, 6 महिन्यामध्ये तुम्ही 4 टाइम्स यू कुड हॅव बॉट अँड 4 टाइम्स यू कुड हॅव सोल्ड. ओके, 1, 2, 3 आणि आता नवीन अपॉर्च्युनिटी चाललं बघा, चालला वरती आता सध्या. ओके, दिस इज व्हॉट इट इज. दिस इज व्हॉट इज अ स्टॉक मार्केट. आणि होप यू लाईक दिस व्हिडिओ. असं तुम्ही ॲनालिसिस करा. काही जे की स्मॉल कॅप शेअर्स आहेत त्याचं मी ॲनालिसिस करून तुम्हाला सांगतोय. आणि ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी कुठली कुठली ते सांगतो तुम्हाला. इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी पण ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी पण आहे. इथे बघा PE, दिस इज व्हॉट इज EPS. ब्लू बार्स आर ऑल EPS. ओके, अर्निंग पर शेअर. अर्निंग पर शेअर चांगलं आहे याचं, मध्ये पडलं होतं पण परत वरती गेलं. ओके, आणि हा दिस इज व्हॉट इज PE रेशो. तर PE याचा TTM EPS आहे हा. ओके, दिस ब्लू बार्स. आणि PE इज 16.4. आता मीनच्या खाली गेलेलं आहे बघा. मीडियन PE 16.4 आणि दिस इज टिपिकली ॲट
16 म्हणजे मीनच्या खाली आहे आणि इट कॅन गो अप टू 30. ओके, पी जेव्हा स्टॉक बुल मार्केट असतं तेव्हा डबल होऊ शकतो पी, म्हणजे शेअरचा भाव पण डबल होऊ शकतो. होप तुम्हाला आवडलं असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. ओके, थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू.